आज तुमच्यासोबत गोबी मटरची रेसिपी शेअर करत आहे. कढईमध्ये ऑइल टाकून घ्यायचं, जिरं टाकून घ्यायचं थोडंसं. मी सर्व भाज्या वगैरे कट करून घेतल्या आहे, मटर पण छिलून घेतलेले आहे आणि कांदा वगैरे ते पण मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. मी या आकारामध्ये चिरलेला आहे, तर तुम्ही पण तुम्हाला जसा चिरायचा तसा चिरून घेऊ शकता. त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्यानंतर टमाटर टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. त्यानंतर तिखट पावडर जितकं तुम्हाला पाहिजे तेवढं मी मिडियमच टाकलेलं आहे. त्यानंतर आपण मटर पण चांगले असे फ्राय करून घेऊ, मग त्याचा कडसरपणा राहते ते निघून जाते. चांगलं फ्राय करून घेऊ. त्यानंतर धनिया पावडर टाकून घेतलेलं आहे, जिरं पावडर टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी बारीक केलेले शेंगदाणे पण टाकून घेतले त्याच्यामध्ये. त्यानंतर मी थोडासा गरम मसाला घातला आहे त्याच्यामध्ये. हळदी पावडर टाकून घ्यायचं. मग त्यानंतर आपण गोबी हे करून घेतलेली आहे, तिला पण मी गोबी वॉश करून घेतली होती, तिला पण आपण चांगलं फ्राय करून घेऊ. अशी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. गोबी मटरची रेसिपी नक्की ट्राय करून पहा एकदा घरी, तुमच्या आवडेल तुम्हाला. मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण की आपला मसाला आहे ते फुलून येते. थोडंसं पाणी घातलं की एकदम पाणी नाही घालायचं. मग त्यानंतर मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार नमक घालून घ्यायचं. आपली गोबी मटरची सब्जी रेडी.